सर्वांना नमस्कार आणि मेकॅनिकल डिझेलच्या या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। मागच्या सत्रात आपण अल्टरनेटर काढणे, साफ करणे आणि स्टेटर मध्ये ओपन सर्किटसाठी तपासणी करणे हे सर्व शिकलो होतो। आज स्लिप रिंग कसे तपासायचे आणि वाहनांना अल्टरनेटर कसे बसवायचे ते शिकणार आहोत। चला या एक्सरसाइज साठी लागणारी साधने, उपकरणे आणि साहित्य गोळा करूया। ट्रेनिज टूल किट 1, सॉकेट स्पॅनर सेट 1, 12 वोल्ट लेड ऍसिड बॅटरी 1, डिझेल इंजिन 1, मल्टीमीटर 1, रॉकेल आवश्यकतेनुसार, एमोरी पेपर आवश्यकतेनुसार, बनियन कापड किंवा वेस्ट क्लॉथ आवश्यकतेनुसार, ग्रीस आवश्यकतेनुसार, डायोड आवश्यकतेनुसार, टेस्ट लॅम्प आणि केबल्स आवश्यकतेनुसार। डायोडची चाचणी 12 व्होल्टची बॅटरी आणि 12 व्होल्ट 15 वॅट बल्ब डायोड सोबत जोडून प्रत्येक डायोडची स्वतंत्रपणे चाचणी करा। एक चाचणी लेड डायोड कनेक्टिंग पिनशी आणि दुसरी लेड हीट सिंकशी जोडा। दिवा चमकतो का ते तपासा। नंतर चाचणी लेड कनेक्शन उलट करा। चाचणी कनेक्शनच्या एका दिशेने दिवा चमकला पाहिजे। आवश्यक असल्यास डायोड बदला। स्लिप रिंग तपासा। लेथमध्ये आणि डायल टेस्ट इंडिकेटर सह स्लिप रिंग त्यांच्या सातत्यासाठी तपासा। बर्न किंवा घाणसाठी स्लिप रिंगचा पृष्ठभाग तपासा। आवश्यक असल्यास स्लिप रिंग बदला। असेंबलिंग करताना लिहिलेल्या संदर्भ रेषा संरेखित रेफरन्स लाईन्स अलाइनमेंट मध्ये आहेत। ड्राईव्ह आणि बेअरिंग सह ड्राईव्ह अँड ब्रॅकेट मध्ये रोटर असेंबल करा आणि बेअरिंग रिटेनरला स्क्रूने फिक्स करा। रोटर शाफ्टवर स्पेसर वुडरफ की फॅन असेंबल करा। स्लिप रिंग एंड ब्रॅकेटवर रेक्टिफायर असेंबली ठेवा आणि स्क्रू फिक्स करा। स्लिप रिंग एंड ब्रॅकेट ठेवा आणि फिक्सिंग बोल्ट किंवा स्टड फिक्स करा। स्टेटर वाइंडिंग केबलचे एंड सोल्डर करा। ड्राईव्ह एंड ब्रॅकेटवर स्टेटर असेंबलीला फिक्स करा। ब्रश बॉक्स स्लिप एंड ब्रॅकेट रिंग करा आणि स्क्रू फिक्स करा।
कव्हर ठेवा आणि कव्हर सुरक्षित करणारे स्टड आणि वॉशर फिक्स करा आणि नट्स घट्ट करा. ऑल्टरनेटरची चाचणी. ॲमीटरला सिरीज मध्ये कनेक्ट करा. आता व्होल्ट मीटर आपल्या ऑल्टरनेटरशी पॅरलल मध्ये कनेक्ट करून पाहूया. ऑल्टरनेटर मध्ये फील्ड आउटपुट टर्मिनलवर वायर कनेक्ट करा. बॅटरी केबल कनेक्ट करून त्याचे स्विच सुरू करा. ॲमीटर वाचन लक्षात घ्या. बॅटरी मधून काढलेल्या फील्ड करंट मध्ये ॲमीटर रीडिंग अंदाजे 2 अँपिअर असावे. एफ लेड रेग्युलेटर पासून डिस्कनेक्ट केले पाहिजे आणि इमर्जन्सी अर्थिंग एफ लेड रेग्युलेटर पासून डिस्कनेक्ट केले पाहिजे. व्होल्टमीटरचे रीडिंग अंदाजे 14.2 व्होल्टचे असावे. ॲमीटर रीडिंग देखील जास्तीत जास्त असावे. जर व्होल्टमीटर आणि ॲमीटर कमी वाचले असेल तर रेग्युलेटरला बदलण्याची आवश्यकता आहे. ऑल्टरनेटर आता व्हेइकलला परत रिफिट करूया. ऑल्टरनेटरला ब्रॅकेटमध्ये फिक्स करा. सर्व नट बोल्ट्स फिट करा. ज्या वायर्स डिस्कनेक्ट केलेल्या त्या परत आता ऑल्टरनेटरला कनेक्ट करूया. बॅटरी केबल्सना सर्किटशी कनेक्ट करा. बाकीचे सर्व एंड्स फ्री आहेत की नाही हे बघा. कोणते कनेक्टर्स लूज किंवा घाण किंवा क्रॅक झाले नाहीत ना याची काळजी घ्या. आता आपल्या फॅनला दुरुस्ती लागणार आहे का ते पहा. फॅन बेल्टचा दाब ॲडजस्ट करा. फॅन बेल्टची क्वालिटी तपासून घ्या. आता फॅन बेल्टचा दाब लो किंवा हाय आहे ते पाहून ऑल्टरनेटर काढून ॲडजस्ट करा. ऑल्टरनेटरची सामान्य देखभाल. ऑल्टरनेटर वेळोवेळी स्वच्छ करा. घट्टपणासाठी माउंटिंग बोल्ट तपासा. शिफारस केलेल्या मूल्यासाठी फॅन बेल्टची स्थिती आणि तणाव तपासा. बॅटरी इलेक्ट्रोलाइटची विशिष्ट गुरुत्व तपासा. घट्टपणा आणि स्वच्छतेसाठी बॅटरी टर्मिनल तपासा. ब्रश वर्षातून एकदा तपासा. आवश्यक असल्यास ते बदला. 2 वर्षातून एकदा बेरिंग तपासा आणि जीर्ण झाल्यास नूतनीकरण करा. स्लिप रिंग साफ करण्यासाठी बारीक एमोरी पेपर वापरा. या व्हिडिओमध्ये आपण शिकलोय डायोड्सची चाचणी कशी करावी, स्लिप रिंग तपासणे आणि ऑल्टरनेटर वाहनावर कसे बसवणे याबद्दल चर्चा केली आहे. ह्या संकल्पना आगामी सत्रांमध्ये प्रगत विषयांना आकलनासाठी एक पाया म्हणून काम करतील. तुमचा संयम आणि सहभाग याबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.